महाराष्ट्रासाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असलेली शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणी प्रकरणावर आता मोठी अपडेट समोर आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर येत्या 31 डिसेंबरला याबाबत निकाल जाहीर करण्याचे आदेश होते, पण दरम्यान कोर्टात काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या। महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देणारा शिवसेना आमदार अपात्रतेच्या खटल्यात शुक्रवारी मोठी अपडेट समोर आली आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे या खटल्याच्या सुनावणीसाठी वेळ वाढवून मागितलाय। या खटल्याच्या सुनावणीसाठी त्यांनी 20 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून मागितला होता, मात्र न्यायालयाने त्यांना 10 जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिलाय। या प्रकरणात आतापर्यंत किती कालमर्यादा वाढवण्यात आली यावर एक नजर टाकूया। न्यायालयाचे नार्वेकरांना डिसेंबर अखेरपर्यंत निकाल देण्याचे निर्देश। दिवाळीमध्ये नार्वेकरांनी घेतली दोन्ही गटांची सुनावणी। हिवाळी अधिवेशनात ही शिवसेना आमदार अपात्रतेवर सुनावणी। हिवाळी अधिवेशनात 2 सत्रात सुनावणी। शुक्रवार 15 डिसेंबर रोजी कालमर्यादा वाढवून मागितली। 20 जानेवारीपर्यंत मागितली होती वेळ, न्यायालयाने 10 जानेवारीपर्यंत वाढवून दिला वेळ। या प्रकरणावर रोहित पवार यांनी नुकतंच विधान करत विधानसभा अध्यक्षांच्या राजीनाम्याचं भाकीत केलं होतं। रूल प्रमाणे जर निर्णय घ्यायचा झाला तर शिंदे साहेबांच्या विरोधात निर्णय अध्यक्ष महोदयांना द्यावा लागेल। राजकीय दृष्टिकोनातून ते काय योग्य ठरणार नाही। राजकीय आत्महत्या असू शकेल, कारण लोकसभेचे इलेक्शन डोळ्यासमोर आहे। मग आता अजून टाइमपास कसा करायचा, तर मग असंही होऊ शकतं, मी म्हणलं की अध्यक्ष महोदय कदाचित राजीनामा देतील, नवीन अध्यक्ष अपॉइंट करायला थोडा वेळ जाईल, अशी काही संभावना आपल्याला सांगता येईल। अध्यक्ष निर्णय घेणार नसतील तर मग कदाचित कोर्ट निर्णय। आज विधानसभा अध्यक्षांनी मागितलेली वाढीव वेळ लक्षात घेता या प्रकरणाचा निकाल हा आगामी विधानसभा निवडणुका जवळ आल्यावर तर लागणार नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातो। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।